तर आपण कुंभमेळ्यामध्ये फोटोग्राफी केली आणि जनरली आपण बघतो, की फोटोग्राफी वगैरे करताना किंवा समारंभात, की सेटअप रेडी असतो. आपण रेडी होऊ शकतो किंवा इकडं उभं राहा, तिकडं उभं राहा, आपण असं सांगू शकतो. पण कुंभमेळ्यात तसं नसतं. आपण तुम्ही आणि तुमचा कॅमेरा या 2च गोष्टी तुमच्याकडे असतात. सो तुम्ही जी फोटोग्राफी केली, ती ऑब्व्हियसली एक वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. सो ही तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे तुमच्या डोक्यात असं काय आलं, की आपण ही ह्या पद्धतीने करू शकू किंवा कारण हे खूप चॅलेंजिंग आहे. विथआऊट एनी प्रिपरेशन किंवा आपल्याला माहिती नाही पाऊस पडेल, नाही पडेल, ऊन लाईट येतील, नाही येतील. कारण तिकडं त्यांचं सगळं चालू असतं कुंभमेळ्यात. तिथं आपण कोणाला नाही सांगू शकत, "अरे, तू इकडं उभा राहा, हो, तू इकडं उभा नाही राहा, करूच मी शकत फोन नाही. कर." तर ते तुम्ही कसं साध्य केलं? त्याच्यात म्हणजे हे मी याच्यासाठी विचारलं, की आता जे नवीन फोटोग्राफर आहेत किंवा ओव्हरऑल फोटोग्राफर कम्युनिटी आहे, त्यांना याच्यातनं काय शिकायला मिळू शकतं? या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला. खूप चांगला प्रश्न आहे आणि शिकण्यासारखाच आहे. कारण आत्तापर्यंत फोटोग्राफी विषयामध्ये जे काही आम्ही काम करतो, ते रेडी असतं. म्हणजे समोरची व्यक्तीसुद्धा ज्यावेळेला फोटो काढायचा आहे, तर 50% पहिल्यांदा ती रेडीच होते, की माझा फोटो सुंदर यावा. परंतु कुंभमेळ्यात तो प्रकार नाहीये आणि ते साधू संत तर अजिबात नाही. ते काही फोटो सेशन केल्यासाठी आलेले नसतात. तिथे अरेंज विषय नाही, त्यांना बोलूही शकत नाही. त्यांचे स्वभाव खूप रागीट असतात. ते सपोर्ट करत नाही आणि धावपळीचं असतं. कारण ज्यावेळेला पर्वणी सुरू होते, ज्यावेळेला त्या डेट असतात, त्या डेटला ती जी स्टोरी आहे ती तपोवनापासून सुरुवात होते. त्याच्या आधी ते राहतात कसे? ते स्वयंपाक करतात कसे? ते एकत्र त्यांचं ते काही जे घरकुल बनवलेलं आहे. त्यानंतर तो अ, तिथून जेव्हा सुरुवात होते, ती सुरुवाती आखाडा जो म्हणतो आपण, एका आखाड्यानंतर दुसरा आखाडा, तिथे पब्लिकमध्ये आपण घुसू शकत नाही. मग तो क्षण जिथे मिळेल, त्या क्षणातनं ते टिपणं, त्यांचे हावभाव घेणं आणि हे सगळं घेत असताना एक स्टोरी पण तयार झाली पाहिजे. कारण नुसतेच फोटो काढले, तर फक्तच मिरवणुकीचे फोटो काढले तर ते उपयोगाचे नाही. ती जेव्हा तो सगळा मार्ग, ते येण्याचं रूट्स, ते गंगेपर्यंत आल्यानंतर त्यांच्या जो आखाड्याचा प्रत्येकाच्या ज्या ध्वज असतात, ते पाण्यामध्ये ते ठेवणं, त्यानंतर ते पाण्यात उतरतात. हे सगळं काही जे आहे त्यामध्ये परत आपले लाखो भाविक भाविक इतके की ते फक्त नाशिक मर्यादित नसतात. भारतातून आलेले असतात. कुंभमेळ्याच्या तुम्ही पर्वणी बघितलेल्या असतील आणि बऱ्याच वेळेला चेंगराचेंगरी सुद्धा झालेली आहे आणि तेवढा मॉब आज पूर्ण शासनाला तो कंट्रोल होत नाही. याच्यातनं वाट काढून, त्यातनं नजर, त्यातनं कॅमेरा हे सगळं घेऊन फिरायचं आणि त्यातनं काही ते टिपायचं. कारण इथे एक गोष्ट आहे. आज हुकलात तर 12 वर्षांनी आणि 12 वर्षांनी कुंभमेळा परत आहे. पण 12 वर्षांनी आपण आहोत का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या खूप चॅलेंज आहे आणि याच्यामध्ये संघर्ष पण आहे, याच्यामध्ये कला पण आहे आणि याच्यामध्ये एक आवड आणि आपण म्हणतो ना, की नाही मला काही करायचंय. तर ते जे काही करणारे आणि लाखो म्हणजे याच्यामध्ये भाविक जेवढे आहेत, तेवढे छायाचित्रकार पण आहे. खूप चांगला डाटा, खूप चांगली फोटोग्राफी ही आज आपल्या फोटोग्राफांकडे आहे आणि 12 वर्षानंतर 12 वर्ष खतपाणी जे आपण म्हणतो पुढचं दाखवायचं काम, हे आमच्या फोटोग्राफरच्या माध्यमातूनच याच्यातनं घडतं. ते एक चॅलेंज आहे आणि फोटोग्राफरनं मी प्रत्येकाला म्हणेल, की सगळ्यांनी कारण शक्य नाही. आज नाशिकमध्ये जर 10,000 ते 12,000 फोटोग्राफर आहे आणि मी जर या माध्यमातून सांगितलं, की कुंभमेळ्याच्या सगळ्यांनीच फोटोग्राफी करा, तर ती शक्य नाही. शासनही तुम्हाला मान्यता देणार नाही. पण अशा काही ॲक्टिव्हिटीज आपल्या गावात, आपल्या जवळपास होत असतात. आणि म्हणून आपल्याकडे एक परंपरा आहे, की जसं आता नवरात्र. तर नवरात्र हा 10 दिवस चालतो. मग दांडिया असतील, नंतर आता नुकतेच आपलं गणेशोत्सव झाला. नंतर महिलांचे बरेचसे कार्यक्रम असतात. हे जे काही आपले ॲक्टिव्हिटीज असतात, ह्या तुम्ही टिपायचा प्रयत्न करा. कारण याच्यातनं भविष्यामध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं मिळेल. एक स्टोरी बनेल. फोटोग्राफी हा व्यवसाय झाला. पण त्याच्याचबरोबर कलाकार म्हणून किंवा एक्झिबिशनच्या माध्यमातनं किंवा पुढच्या काळाला, पुढच्या पिढीला दाखवायचं काम तुम्ही ह्या माध्यमातून चांगलं करू शकता. त्यामुळं फोटोग्राफी हा फक्त व्यवसाय नसून एक छायाचित्रकार म्हणून पण खूप मोठी देणगी आहे आणि खूप मोठं नाव आहे आणि ह्या माध्यमातनं म्हणजे आज मी बरेचसे काही अधिकारी बघत असेल किंवा जे काही आपण समाजामध्ये बघतो, त्यांना एक मर्यादा आहे. वयाची मर्यादा आहे, रिटायरमेंटची मर्यादा आहे, त्यानंतर जे पद आहे त्याची मर्यादा आहे. छायाचित्रकार ही कुठल्याही गोष्टी नाही. पण त्याचं भांडवल किंवा त्याचा फायदा छायाचित्रकारांनी जास्त करून घ्यावा. कारण जास्त सण
पब्लिक आणि संपर्क जर येत असेल, तर तो फोटोग्राफरचा येतो आणि एक अभिमान सगळ्यात आहे, की मी आज जरी संजय जगताप पाटील आहे, पण मला आजपर्यंत जात कोणी विचारली नाही आणि फोटोग्राफीमध्ये हे सगळ्यात भाग्यवान आहे आम्ही, की आमच्याकडे येणारा क्लायंट किंवा येणारा फोटोग्राफी जे काही काम मिळतं किंवा जो फोटो काढायला येतो, तो आजही आम्हाला कुठल्याही ह्या गोष्टीतनं कधीच विचारत नाही आणि अनेक समाजाचे खूप चांगले-चांगले फोटोग्राफर याच्यामध्ये व्यवसायामध्ये काम करतात. सगळ्यांना चांगल्या पद्धतीने काम मिळतात. कुठेही कलावंताला एक जात किंवा एक आमची जात एकच छायाचित्रकार आणि फोटोग्राफर याचा सगळ्यात मोठा अभिमान.